नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मेस असो अथवा टिफिन नाहीतर घरचं जेवण असो, रोज आपण पालेभाज्या खातो त्या पौष्टिक असतात. आता पौष्टिक पालेभाज्यांची रेसिपी मी आज तुम्हाला एका व्हिडिओमध्ये 4 रेसिपी दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. तर जसं की तुम्ही वाचलं, आता बनवतो आहे आपण चाकवताची भाजी. त्यासाठी मी काय केले, चाकवत स्वच्छ धुवून काय केलं, एका पातेल्यामध्ये हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे आणि चाकवत शिजत ठेवला आहे. शिजल्यानंतर काय करायचं, एक टोप घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचे, लसूण टाकायचे, मिरची टाकायची आणि जिरे टाकायचे. नंतर पालक चांगला आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे, पळीने नाही तर स्मॅशरने, आणि मस्तपैकी टोपात टाकायचं आहे, चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि खायला घ्यायचं आहे. रेसिपी नंबर 2. आता रेसिपी नंबर 2 आहे करडईची भाजी. आता आपण पावसाळ्याच्या सीझनमध्ये नाही तर हिवाळ्याच्या सीझन असेल तर उन्हाळा असो, तिन्ही सीझनमध्ये आपल्याला करडईची भाजी अवेलेबल होते. आता करडईची भाजी खूप पौष्टिक असते बघा, पण बऱ्याच जणांना करडईची भाजी बनवता येत नाही, त्यामुळे त्यांना आवडत नाही. मग काय करायचं, करडईची भाजी पण स्वच्छ धुवून घ्यायची, चांगली बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. आता करडईच्या भाजीसाठी एक टिप अशी आहे की करडईची भाजी कधीही आपण करताना ती शिजवूनच घ्यायची आहे. त्यामुळे काय होते, अशी जी टस्ट लागते ती लागत नाही मग दाताखाली आणि भाजी चांगली शिजून जाते. आता ह्याच्यामध्ये शिजताना पाणी टाकून मीठ टाकायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जसं की मी आता शिजवून घेत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथमच हा व्हिडिओ बघत असाल आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि लाईक, शेअर, कमेंट करायला पण विसरू नका. आता एक कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचे. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे. जिऱ्यामध्ये आपल्याला मिरची बारीक चिरलेली टाकायची आहे. साधारण मी ते 4 ते 5 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता मिरची आणि जिरे चांगली भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आता काही जण करडईची भाजी बनवताना फक्त मिरची आणि लसूण आणि जिरेच टाकतात, तर मी अशा पद्धतीने नाही बनवत. तर मी बनवताना काय करते, जिरे, मिरची, कांदा आणि लसूण बारीक चिरलेला ह्याच्यामध्ये टाकते, त्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते. तुम्हीही जर अशी रेसिपी केली नसेल तर नक्की करून बघा. आता कांदा, मिरची, जिरे जे आहे ते चांगलं आपल्याला भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत. ते बघू शकता चांगलं लालसर झालं आणि चांगलं कांदा वगैरे भाजून झाले. ह्याच्यामध्ये आता ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे मी, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता लसूण चांगला भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण करडईची भाजी जी शिजवलेली ती टाकून घेऊ. भाजी चांगली शिजवून घेऊ आणि मस्त गरमागरम भाकरी नाही तर चपाती सोबत खायला घ्या. चवीनुसार मीठ टाकायला मात्र विसरू नका. रेसिपी नंबर 3, तांदळीची भाजी. आता तुम्हाला सांगू का, आमच्या गावाकडे तांदळीची भाजी खूप प्रमाणात असते. रानामध्ये गेल्यानंतर जसं गवत येतं तसं तांदळीची भाजी कुठे कुठे येते. मग ती तांदळीची भाजी फेकून न देता आम्ही घरी आणतो आणि त्याची भाजी बनवतो. आता बऱ्याच जणांना तांदळीची भाजी माहीत आहे का नाही मला कमेंट करून सांगा. कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं, लसूण टाकायचं आणि मिरची टाकायची. चांगले ह्याला भाजून घ्यायचं. तोपर्यंत तांदळीची भाजी निवडायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि हे भाजून घ्यायचं. आता हे भाजून झालं की चवीनुसार मीठ टाकायचं. आपल्या आहारामध्ये आहार हा चौकस आहार पाहिजे बघा, म्हणजे आपल्या आहारामध्ये पालेभाज्या, फळे, प्रोटीनयुक्त आहार, दूध, अंडी असलं पण ठेवत जावा, जेणेकरून आपला डाएट चार्ट कसं चांगला राहतो. आता तांदळीची भाजी याच्यामध्ये टाकून घेऊ आणि भाजी चांगली शिजवून घेऊ. थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि भाजी चांगली मिक्स करून आपल्याला काय करायचे, शिजवून घ्यायचे. आता रेसिपी नंबर 4. रेसिपी नंबर 4 अशी आहे की लाल माठाची भाजी बनवणार आहोत आपण. त्यासाठी काय केले, एका कढईमध्ये तेल टाकले, जिरे टाकले, मिरची आणि लसूण टाकले. चवीनुसार मीठ टाकायचे आणि हेही चांगल्या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे. आता लाल माठाची भाजी बऱ्याच जणांना माहीत असेल, कारण मुंबई पुण्यामध्ये कॉमन भाजी आहे ही. आणि तुम्हाला सांगू का, आपल्या शरीरामध्ये ह्याची आवश्यकता खूप चांगली असते. जसं की बीट आपण म्हणतो ना, बीटासारखीच थोडी थोडी याची चव असते आणि खूप पौष्टिक असते. आता चुकून काय झालं बघा, पुढे मागं झाले माझं. पालेभाजीची रेसिपी नंबर 4 मध्ये झाली आहे, मागं एडिट करायची राहिली, तर तुम्ही समजून घ्या.
आता ह्याच्यामध्ये लाल मटाची जी आपण भाजी नीट केलेली ती टाकून घेऊ आणि चांगली शिजून घेऊ हिला पण. चला, लाल मटाची भाजी जोपर्यंत शिजते तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघू शकता लाल मटाची भाजीचे पाणी पिंक पिंक दिसते. लहान मुलांना बघा तुम्ही पिंक भाजी म्हणूनही चालू शकता. फक्त मिरची कमी टाकायची, नाही तर टाकायचीच नाही लहान मुलांना बनवून देताना. लहान मुले आवडीने खातील. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.